नमस्कार भावांनो, सगळ्यांना जय शिवराय. आज मी आलोय तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समाधी ठिकाणी. आता तुम्ही बघू शकता. चला आपण आता प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊ. एकदम स्वच्छ आणि सुंदर परिसरही ठेवला आहे इथं. इथल्या ग्रामस्थांनी चप्पल स्टँड वगैरे हे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. इथं बघा भाजी विकतात महिला, आजीबाई, शेंगा, शेंगदाणे. लहान लहान मुलं पण येतात ना इथं दर्शन घ्यायला, तर त्यांना पण असं चॉकलेटी वगैरे शेंगदाणे हे इथं भेटतात. आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं थोडीशी गर्दी जरा थोडी कमी आहे इथं, नाही तर जास्त गर्दी असेल. चला आपण इथून आतमध्ये जाऊ. बघा महाराजांचे कसे पुतळा बनवलाय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, श्री क्षेत्र तुळापूर. तर बघू शकता भाविक लोक येतात दर्शनाला. इथलं परिसर खरंच खूप सुंदर ठेवला आहे. इथं काय कचरा नाही, काय नाही, एकदम स्वच्छ ठेवलेला आहे. आता आपण तसंच पुढं जाऊ. इथं पण समाधी दिसते. इथं पण श्री शंभू छत्रपतीचे सहाय्यक. चला आता असंच पुढं जाऊ. बघा इथली झाडी किती छान आहे. आजीबाई बसलेत काहीतरी विकायला. इथंच श्री छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी. चला आपण आता असंच पुढं जाऊ. इथं कसं सेल्फी काढायला काढू शकत नाही. इथं सेल्फी काढाय बंदी असल्यामुळे माझं बी चेहऱ्यावरती मी असा हात ठेवलाय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी बघा इथं. मी पण पहिल्यांदाच आलोय, पहिलं कधीच आलो नव्हतो. बघा, आणि त्रिवेणी संगम बघा. इथं 3 नद्याचा संगम होतोय. काय दृश्य आहे बघा, किती चांगलं आहे. पावसाळ्यामध्ये बघा कसे नदी, निसर्ग खरंच मन एकदम असं शांत होतं बघा. सगळं डोक्यातलं काय असेल ते आपल्या घनघन संसारातलं इथं आलं की सगळं विसरून जातं. खूपच भारी फिलिंग होती इथं आल्यावर. इथलं दृश्य बघितलं समोरचं तर आतमध्ये लोक गेल्यामुळं दर्शनाला महाराजांच्या आपल्याला तिथलं बघायला येत नाही. तर आपण सगळे बाहेर आले की आपण सगळ्यांसाठी तुम्ही पण दर्शन घ्या, मी पण दर्शन घेतो. आपण सगळे दर्शन घेऊ. कारण कसं आहे, सगळ्यांचे धावपळ असल्यामुळं सगळ्यांना यायला वेळ काढूनच यावं लागतंय. तर मी पण वेळ काढून आल्यामुळं चला आपण सगळीच आपण
महाराजांचं दर्शन घेऊ. आता आलेत सगळे बाहेर, चला आपण जाऊ. खरंच ह्या ठिकाणी आपण आलो ना, असं आपल्या काळजाचा ठोका कमी पडतो, मन एकदम गहेवरून येतं. खरंच असे राजे आता जन्माला येणं शक्यच नाही. बघा इथली पण किती कलाकृती छान सुंदर केलेली. मन मुक्तपणाने इथं कवर बी थांबा वाटतं, इथं हालूच वाटत नाही. आता असंच बाहेर जाऊ. तर महादेवाचं मंदिरच आहे इथंच बाजूला. चला आपण आतमध्ये प्रवेश करू. आजीबाई बसले तर बघा, पूर्ण जुनं बांधकाम आहे. श्री संगमेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. किती भारी बघा, आतमध्ये किती मन प्रसन्न होत आहे गेलं की. डिकमाळे खूप उंच आहे. तर बघा इथली घंटी, किती मोठी घंटी बघा बरं. चला आपण घंटी वाजून बघू. तर इथं कासव आहे, समोरच नंदी. चला आपण घंटी वाजवतो. लयच आवाज आहे मोठा. चला आपण मंदिरात जाऊ आणि शिवशंकर महादेव यांचं दर्शन घेऊ. संगमेश्वर. इथं पण फोटो कसे लावलेला आहे. राजाभाऊ निरगुडकर, स्वामी शंकर भारती. बघा किती छान आतमध्ये बघा. एवढं बाहेर गरमतंय पण आतमध्ये असं थंडगार वाटतंय बघा. बघा, हर हर महादेव. भाविक लोक येतात इथं दर्शन घ्यायला. किती निवांत आहे बघा बरं, गर्दी नाही काय नाही, मनमुक्तपणाने दर्शन घेता येते. खरंच मी आज इथं आलो, धन्य झालो मी. जीवनाच्या धावपळीमध्ये कुठं फिरता येत नाही काय नाही, वेळात वेळ काढून आलो इथं. आणि सगळ्यांसाठीच, सगळ्यांनी दर्शन घ्या. तुम्हाला सगळ्यांना कामामुळे, धावपळीमुळे इकडं कधीतरी येणं होतं, सारखं येणं होत नाही. आज मी आलोय तर आपण सगळीच दर्शन घेऊ. मी पण मोबाईल ठेवून आता दर्शन घेणार आहे. चला आता बाहेर. आता आपण खाली जाऊया. त्यांनी नद्याचा संगम कसा आहे ते आपण बघू. चला आता असंच खाली पायऱ्याने हळूहळू हळूहळू जाऊ.
बघा इथं मकाईची कणस उघडला ही पाऊस पण काय. विकायला बसल्यात आजी. आता काय करतो ह्याच आजींकडून मी पाऊस येतोय, थांबा आम्ही खालून येतो. काहीतरी घेतो माघारी आलो. हा ना. चला आता असंच हळूहळू खाली जाऊ. बरेच भाविक आल्यात खाली, निसर्गाचा आनंद पण घेतात आणि महाराजांचं दर्शन पण घेतात. चला आपण आता असंच खाली जाऊ. पाऊस पण चालू झालाय. इंद्रायणी भीमा त्रिवेणी संगम. बघा इथं बोर्ड लिहिलेला आहे पण कलर गेल्यामुळे काय वाचता येत नाही. चला खाली जाऊ आता. रस्ता द्यावा आम्हाला, जाऊ द्या खाली. बघा कसं पाणी, सुंदर निसर्ग आहे. मी पण आता पहिल्यांदाच आलोय. पाऊस तर पडतोय तरी पण चला आपण आता पूर्ण पाण्याच्या कडेला जाऊ, एकदम जवळ जाऊ. पायऱ्यात काय होतंय, पावसामुळं पायऱ्या वाल्या झाल्यामुळं पाय घसरून पडायची भीती. तरी हळूहळू जाऊ. पण आता इथं पण बोटी पण दिसतात, तर बोटीमध्ये पण बसून असं पलीकडे जाता येतं इथनं. बघा कसं पाणी, बघा इंद्रायणी नदीचं, भीमा नदी. पाणी असं मिक्स होत नाही बाबा. इकडं घडाळ पाणी, इकडं निवळसंग पाणी. मित्रांनो पाऊस येतोय तरी पण म्हणलं चला, म्हणलं खाली जाऊन व्हिडिओ काढू. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला. असेच व्हिडिओ मी बनवित राहीन, तुम्ही सपोर्ट करीत राहा. बघा बरं पाऊस येतोय तरी पण मी व्हिडिओ काढतोय तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी, माझ्यासाठी पण, सगळ्यांसाठी. फक्त काय करायचे, लाईक वर एक बटन दाबायचे. तिथं काय पैसे लागत नाहीत, काय नाहीत. सगळं बघायचा आनंद बी घ्यायचा आणि लाईक वर जाता जाता एक बटन दाबायचं. बघा पलीकडं पण कोण आहेत काय माहिती, शिर्ड्या वगैरे गुराखी असतील. बघा इथलं दृश्य कसं, किती निसर्ग आहे इथं खाली आल्यावरती. बरोबर इथं कोणाला बी येणं होत नाही हो. ज्याच्या नशिबात असेल ना इथं यायचं, तीच माणूस इथं येऊ शकतो, दर्शन घेऊ शकतो, महाराजांचं दर्शन घेऊ शकतो. ज्याच्या नशिबात आहे तोच येऊ शकतो. आज माझ्या नशिबात होतं महाराजांचं दर्शन घ्यायचं, त्याच्यामुळं महाराजांनी मला कसलीच अडचण वाटाने येऊ दिली नाही. एवढा पाऊस येतोय तरी पण मला इथं मी आलोच. आज मला सकाळपासून वाटतच होतं आज मला जायचंच आहे म्हणून तुळापूरला. बघा किती पाऊस येतोय, मी पण पूर्ण भिजलोय. म्हणून साठी मी आलोच बघा. बरं एकटं आलं तर एकटाच बघन,
सगळ्यांना असं व्हिडिओ काढून दाखवल्यावर सगळी बघतात. माझ्या गावाकडली पण माणसं बघतात. आता सगळ्यांनी सांगा भाऊ कुठून कुठून बघतात, कुठपर्यंत माझा व्हिडिओ जातोय. बऱ्याच देशात मग गेल्या ह्याच्या आधीचा व्हिडिओ टाकला होता, बऱ्याच देशांमध्ये माझा व्हिडिओ बघितला लोकांनी, तिकडले पण कमेंट केली. बघा कसं कसं पाणी बघा, इकड निवळ संग पाणी, इकड थोडं गढाळ आहे बघा. तिन्ही नद्याचं पाणी मिक्स इथं होतंय. पुढं जाऊन मिक्स होत असेल, इथं तर नाही मिक्स होत, पुढं जाऊन मिक्स होत असेल. बघा किती छान दृश्य आहे. झालं तर आता